Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यातील अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना राज्य सरकारनं मार्जिन लोनची मदत केली आहे। यामधील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे। या कारखान्याचे चेअरमन आहेत अभिजित पाटील। आपण पाहिले की लोकसभेची नुकतीच निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन्हीही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले। माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला, तर सोलापूरमधून आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला। या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस होती आणि आपण पाहिले की भाजपनं या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचे अनेक प्रयत्न केले होते। त्यामध्ये अभिजित पाटील की जे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते, सोलापूर जिल्ह्यातून एकमेव अभिजित पाटील शरद पवारांचे नेते होते। मात्र ते ऐन वेळा आपण पाहिले की करमाळ्यामध्ये शरद पवारांची सभा सुरू होती आणि त्या सभेच्या व्यासपीठावरून अभिजित पाटील हे थेट कारखान्यावरती आले होते आणि त्याचं कारण होतं कारखान्यावरती झालेली जप्तीची कारवाई। यावेळेस साखरेचे गोडाऊन बँकेने सील करण्यात आले होते आणि अभिजित पाटील हे अडचणीत आले होते। त्याच वेळेस त्यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला मदत करतो असं त्यावेळेस जाहीर केलं। मात्र अट होती ती म्हणजे एकच की सोलापूरच्या आणि माढ्याच्या उमेदवाराचा प्रचार करायचा। त्याप्रमाणे अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या उमेदवाराची साथ दिली आणि त्यावेळेस आपण पाहिलं की 2च दिवसामध्ये कारखान्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये अभिजित पाटील यांना काही शब्द दिले होते। ते शब्द काय होते ते आपण पाहूया आणि दिलेला शब्द 3 ते 4 महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आणि मार्जिन लोन हे जवळपास 347 कोटींचं मार्जिन लोन हे विठ्ठल कारखान्याला दिलं आहे। मात्र यासाठी अभिजित पाटलांनी मोठी किंमत मोजली आहे, ती म्हणजे विधानसभेची। यावेळेस आपण पाहिलं की अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि शरद पवार यांनी सोलापूरचा म्हणजे पंढरपूर मंगळवेढ्याचा उमेदवार हा अभिजित पाटलांना घोषित करून टाकलं होतं। मात्र यावेळेस एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता, तो म्हणजे कारखाना वाचवायचा का आमदारकी। यामध्ये आपण पाहिलं की भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित करत असताना संचालक मस्के सर यांनी म्हटलं होतं की आम्हाला एक मोठा प्रश्न पडला होता की आई जगवायची का बाळ जगवायचं, अशा पद्धतीचं त्यांना म्हटलं होतं। आणि याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी एक अभिजित पाटलांना शब्द दिला होता, तो म्हणजे यावेळेस आम्ही आईही जगू आणि बाळही जगू, असं आपण एक ऑपरेशन करू की ज्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं जे कर्ज आहे 400 ते 450 कोटींचं, की ते कंबरडं जरी मोडलं तरी देखील ते कर्ज फिटणार नाही। त्यामुळं या ठिकाणी या कर्जाचं पुनर्वसन करावं लागेल आणि त्या पद्धतीनं 3 ते 4 महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी जो दिलेला शब्द होता तो पाळलाय आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांचं मार्जिन लोन हे मंजूर झालंय। आता या ठिकाणी आपण पाहिलं की आई तर जगली आहे, मात्र बाळाचं पुढं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे अभिजित पाटलांना दुसरा एक शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, तो म्हणजे अभिजित पाटलांनी आपल्या भाषणामध्ये म्हणताना म्हटलं होतं की मला कारखाना महत्त्वाचा आहे, आमदारकी महत्त्वाची नाही, त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मदत करायला या ठिकाणी तयार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की ज्या पद्धतीनं कारखाना महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीनं राजकारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीही गोष्ट पूर्ण करू। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा जो शब्द होता हा खूप मोठा आहे आणि याची किंमत देखील त्यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोजावी लागणार आहे। त्याचं कारण आहे, आत्ता आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक आहेत की या दोघांमध्ये अगोदरच उमेदवारीवरून घमासान सुरू आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आलेला आहे आणि परिचारक देखील यावेळेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळं अगोदरच एक मयांमध्ये 2 तलवारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटलांना दिलेल्या शब्दामुळं अजून या ठिकाणी अडचण निर्माण झाली। त्यामुळं आता अभिजित पाटलांचं राजकीय भवितव्य काय असणार आहे
हे येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. आपण पाहतोय की पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये जर परिचारक यांना जर डावललं तर राजकीय समीकरणं बदलू शकतात, अशी परिस्थिती आहे. गेल्या निवडणुकीला आपण पाहिलं की पोटनिवडणूक होती आणि यामध्ये भगीरथ भालके यांचा 3 ते 3.5 हजारांनी निसटता पराभव झाला आणि यामध्ये अवताडे आणि परिचारक ह्या दोन एकत्र ताकदी या चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती करून केल्या होत्या. मात्र आपण जर पाहिलं तर परिचारक यांनी वारंवार यापूर्वी त्याग केलेला आहे. 2009ला ते राष्ट्रवादीमध्ये होते. कैलासवासी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक हे 5 वेळा या ठिकाणी आमदार होते. मात्र त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी जागा सोडली आणि त्यानंतर त्यांच्या घरात आमदारकी आली नाही. त्याच पद्धतीनं या पोटनिवडणुकीमध्ये देखील परिचारक यांनी पाठीमागं 2 पावलं घेतली आणि अवताडे यांना निवडून आणलं. मात्र आत्ताच्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परिचारक यांना या ठिकाणी विधान परिषद देणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. त्यामुळं परिचारक समर्थक हे अस्वस्थ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित परिचारक तुतारी घेतील अशी देखील चर्चा आहे. कारण का आपण जर पाहिलं तर अभिजित पाटील आता भाजपच्या संपर्कात आहेत आणि एवढं मोठं मार्जिन लोन दिल्यामुळं ते परत शरद पवार यांच्याकडे माघारी जातील का नाही यामध्ये शंका आहे. त्यामुळं जी तुतारीची जी जागा होती परिचारक किंवा भगीरथ भालके, आपण पाहिलं की नुकतंच भगीरथ भालके यांनी देखील शरद पवारांची जाऊन भेट घेतलेली आहे. त्यामुळं तुतारीसाठी या ठिकाणी 2 उमेदवार दिसत आहेत आणि अभिजित पाटील हे नक्की या ठिकाणी काय भूमिका घेत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरे जर आपण पाहिलं तर पंढरपूरच्या शेजारी असणारा माढा विधानसभा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आमदार बबनदादा शिंदे हे 7 वेळा आमदार आहेत आणि यावेळेस त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे हा उभारेल अशी चर्चा आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व जे पक्ष आहेत ते स्वतः जर स्वबळावर जर लढले, कारण का आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांची ही जी इच्छा आहे ही लपून राहिलेली नाही. आणि जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमदारांची संख्या जास्त पाहिजे. आणि जर ते महायुतीतून जर लढले तर यावेळेस आमदारांची संख्या जास्त कशी येणार हा प्रश्न आहे. कारण का ज्या पूर्वीच्या जागा होत्या त्याच जागा त्यांना सोडल्या जातील आणि जर त्यांचे तेवढे आमदार जर आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यामुळं त्यांना स्वतंत्र लढतील अशी एक राजकीय विश्लेषकांमधून चर्चा आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं जे जागा वाटप आहे कशा पद्धतीनं होतं आहे का स्वतंत्र लढतायत हे या गोष्टींवरती महत्त्वाचं ठरणार आहे. या जर अजित पवार जर स्वतंत्र लढले तर त्या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टी अभिजित पाटील यांना उमेदवार देईल अशी एक चर्चा आहे. माढ्यामधून जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला उमेदवार नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माढ्यातून अभिजित पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित करू शकते. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये अभिजित पाटील अपक्ष जर उभा राहिले तर ते कोणाच्या मतावरती परिणाम करतील. कारण का आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अभिजित पाटलांनी आपल्या विधानसभेची पूर्णपणे पेरणी केलेली आहे. अभिजित पाटील हे एक कोरी पाटी आहे आणि त्यामध्ये अद्याप त्यांनी कोणतीही मोठी निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळं त्यांना किती मतं मिळतील हे आत्ता सांगणं कठीण आहे. मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून परिचारक यांचं या ठिकाणी नेतृत्व होतं. त्यानंतर 3 टर्म कैलासवासी भारतनाना भालके हे आमदार होते. त्यानंतर आता समाधान अवताडे हे या ठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे एक नवीन चेहरा म्हणून अभिजित पाटलांकडे पाहिलं जातं आहे. वेगवेगळे उपक्रम असतील किंवा एक विकासाची जी दृष्टी आहे ती अभिजित पाटलांकडे आहे. त्यामुळं थोडासा युवक हा त्यांच्याकडे एक आकर्षित आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अभिजित पाटील हे काय भूमिका घेत आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये अभिजित पाटील यांचं भरभरून कौतुक केलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेसच त्यांना एक गोष्टीचा खुलासा केला होता की कारखान्यामध्ये जी झालेली कारवाई आहे ती आम्ही केली, अभिजित पाटलांना आम्ही खिंडीत गाठलं असे एक अफवा पसरवली जाते. मात्र त्यात आमचा कोणताही हात नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हटले होते. मात्र त्याचबरोबर अजून एक गोष्ट देवेंद्र फडणवीस म्हटले होते की अभिजित पाटलांवर आमचाही डोळा होता. हे एक महत्त्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा किंवा माढ्यातून अभिजित पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटलांसाठी एक शेर म्हटला होता तो म्हणजे बाज की असली उडान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इंतहाम अभी बाकी है, अब तक नापी है
तुमने मुठ्ठीभर जमी अभी तो सारा आसमान बाकी है. आता यामध्ये महत्त्वाचं एक वाक्य आहे, तुम्हारे इरादों का इंतिहाम अभी बाकी है. खरंच त्या पद्धतीनं अभिजित पाटलांनी अतिशय एक राजकीय कोणताही स्वार्थ न ठेवता कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. कारण का आपण जर पाहिलं तर शरद पवारांच्या आत्ता जर आपण राज्याचं राजकारण जर पाहिलं तर शरद पवारांचं हे राज्याच्या राजकारणावरती अजूनही चांगली पकड आहे. आणि आपण तो लोकसभेला देखील पाहिलं की खासदारांच्या विजयाचा जो स्ट्राईक रेट होता तो सर्वात जास्त शरद पवारांचा होता. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला देखील शरद पवारांच्या चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि अभिजित पाटलांना एक मोठं श्रेय मिळत होतं. मात्र ते श्रेय डावलून अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी महायुतीला साथ दिली आणि आता इरादों का इंतिहाम अभी बाकी हे म्हटल्याप्रमाणे अभिजित पाटलांना या ठिकाणी मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे. जो माढा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी अभिजित पाटलांचं म्हणावाचं वलय नाही. कारखान्यांची गावं जर सोडली तर एक राजकीय जो बेस असतो तो पंढरपूर मंगळवेढ्यात त्यांनी तयार केला आहे. मात्र ते पंढरपूर मंगळवेढ्यात उभा राहत आहेत का माढ्यात उभा राहत आहेत हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.